वर्षभरापासून तूर उच्चांकी भावानं विकली जात असल्यानं नाफेड बाजारभावानं तूर खरेदी करत आहे, तर खासगी भाव जास्त तसेच रोख खरेदी असल्यानं शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदी केंद्रांकडे दिसून येत नाही। त्यामुळे व्हीसीएमएफ आणि डीएमओ या दोन्ही यंत्रणांकडे शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्यानं शासन खरेदी केंद्र ओस पडल्याचं दिसून येत आहे। यंदा तुरीनं 12,000चा पल्ला गाठला होता, त्यानंतर दरात कमी आली। सध्या तुरीचा हंगाम सुरू असताना शनिवारी येथील बाजार समितीमध्ये 9,500 ते 9,950 रुपये क्विंटल दरम्यान भाव मिळाला आहे। या तुरीमध्ये काही प्रमाणात आर्द्रता असल्याचं व्यापारी सांगतात। केंद्र शासनानं यंदा तुरीला 7,000 रुपये हमी भाव जाहीर केला आहे, त्यापेक्षा क्विंटल मागे 3,000पेक्षा जास्त भाव बाजार समित्यांमध्ये मिळत असल्याचं वास्तव आहे। अशा परिस्थितीत खुल्या बाजारानुसार नाफेडचे दरही याच दरम्यान राहतात। त्यामुळे शेतकऱ्यांचा कल नाफेडपेक्षा खासगी खरेदीकडे असल्याचं चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे।